हेच जर मॅथ्सचा पहिला तुम्ही 1 ते 8चा हे पकडला, बाकी सगळं सेम येतं. फक्त आपण त्याला जे म्हणतो ना, सट्टा खेळण्याची आवड आहे, ती यांना नसते. हे सेफ गेम खेळणारे असतात. 1 ते 8 मॅच. बहुतांश वेळेला ही लोक स्टेडीमध्ये खेळूनच विनिंग करणारी असतात. यांचं एक यांचा उत्कर्ष म्हणण्यापेक्षा यांचं पहिलं उत्पन्न खूप लवकर होतं. 10-11व्या वर्षी येते त्यांचं ते सुरू होतं. साधारणतः दुसरं त्यांना स्टेप जी येते ती 19व्या वर्षी येते, 18 किंवा 19. या व्यक्ती टेक्निक्समध्ये जास्त सापडतात. टेक्निक्समधनं कमावतात आणि स्टेडी राहतात. डेव्हलपमेंट यांची चांगली असते. फक्त यांची विचार करण्याची प्रवृत्ती खूप सेल्फिश असल्यामुळं त्यांचा मित्रवर्ग थोडा कमी असतो. त्यांच्या वागणुकीला समजून घेऊन त्यांच्याशी मैत्री करून ठेवणारे या व्यक्ती खूप कमी सापडतात. पण एक आहे, त्यांना मित्र कमी कधीच पडत नाही. दरवर्षी ते 5-25 मित्र करत असतात नवीन, आणि पहिले 5-25 सोडून देत असतात. म्हणजे आपण असं म्हणतो ना की एकच मित्र 50 वर्ष सांभाळणं गरज आहे. हे दरवर्षी 25 मित्र निर्माण करत असतात, दरवर्षी 25 सोडत असतात, पुढच्या वर्षी अजून 25 निर्माण करत असतात. निर्मिती करणं यांना म्हणजे मित्रांच्या बाबत जास्त आवड नसतं. कोणाशी सहज दोस्ती होते. पण जसं जवळ जात जाईल तसं त्यांचा ज्या वेळेला हात राखून खेळण्याचा स्वभाव लक्षात येतो, तशी दोस्त पुढं मागं होत असतात. तरी यातनंही काही टिकतात त्यांच्यावर, मोजकेच टिकतात. हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच टिकतात, पण ते शेवटपर्यंत टिकतात. साधारणतः 8 पर्यंतचे जे हे आहेत, हे काय आपण म्हणतो त्यांना म्हणू कुंभाचे तारुण्याचे मित्र जे आहेत, ते तारुण्यातच संपतात. तारुण्यानंतर ते टिकतील अशी गॅरंटी नसते. त्यामुळे 40 नंतर यांच्याबरोबर सगळे नवीन मित्र आहेत. शेवटच्या टप्प्याला ज्या वेळेला जातो आपण, वार्धक्य, म्हणजे कुंभीचे शेवटच्या टप्प्यातले 8 ते 15 या दरम्यानचे, यांचं उत्पन्न लवकर सुरू होतं कुठल्याही मार्गाने असो. यांच्यात जुगारी प्रवृत्ती फारशी नसते, पोक्तपणा जास्त असतो. त्यामुळे ते त्यांच्या एजमधल्या ज्या एजमधल्या ग्रुपमध्ये असतील त्या एज मधल्या ग्रुपमध्ये देखील असे धोरणी, संयमी किंवा वेगळे वाटत असतात. खूप वेळेला जबाबदारी टाकण्यासारखा व्यक्ती असं त्याचे उल्लेख होत असतो. यांचं मात्र एक आहे, यांचा वार्धक्यातला तोही कुंभेचा सूर्य ज्या वेळेला असतो, शनीला जाता जाता सूर्य नेहमी जो फटका देतो तो या शेवटच्या टप्प्यातला आहे. त्यामुळं फार मोठं नाही, फार पैलवानकी करणारं शरीर नसतं, मध्यमच हे असतं. पण मध्यमतेतही कुशदेहयष्टी आपण जी म्हणतो ती असते यांची. अभ्यासाला म्हणाल तर एक सर्टन लेवलला जाऊन ते थांबणार, त्याच्यापेक्षा पुढे जाणार नाही, त्याच्यापेक्षा मागे येणार नाहीत. खेळ, सगळ्या प्रकारच्या खेळांमध्ये इंटरेस्ट असतो, पण किती ते ग्राउंडवर जाऊन खेळतील कुठला खेळ ह्याची गॅरंटी नसते. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ही जे हे येतात ना, ही अभ्यासू व्यक्तिमत्व येतात. पण यांना आपण त्याला काय म्हणू, काळाच्या पुढं बघता येत नाही. त्या काळातच ते परफेक्ट राहतात. पुढच्या काळात त्यांना डेव्हलप करावं लागतं. एक आहे, या व्यक्ती ज्या असतात, या व्यक्ती उतार वयात सेटल होणाऱ्या जास्त असतात. त्यांचा सुरुवातीचा कालावधी जर आपण बघितलं तर तो लवकर उत्पन्नाला सुरुवात होते, घर चांगलं असतं. साधारण 18 ते 19 पर्यंत त्यांचं संपूर्ण डेव्हलपमेंट व्यवस्थित होते. पण 19 नंतर त्यांचं खडतर आयुष्य चालू होतं. झुंजणे, झगडणे, लढणे याबाबत त्यांचे ते, आणि त्यात ते काटक आणि चिवटही असतात. साधारण 35च्या आसपास त्यांच्या आयुष्याला आकार यायला सुरुवात होते.
40 नंतर स्थिरावतात आणि नंतर मात्र त्यांचं आयुष्य स्टेडी होऊन जातं. या वार्धक्याच्या सूर्याचं एक आहे की तो तुमचं हातातनं चुका कमी करून घेतो, दुर्वर्तन तुमचं कमी होतं. तुम्ही जोडलेला माणूस तुमच्यापाशी राहतो, पण तो कायमस्वरूपी राहत नाही. त्या वेळेपुरता असतो, नंतर तुमच्या गरजेच्या वेळेला उपलब्ध होऊ शकतो, नाहीतर काय काय वेळेला होतही नाही. ही रास तशी म्हणजे या शेवटचा वार्धक्याचा जो टप्पा आहे तो थकलेला टप्पा आहे. आपण ज्या वेळेला म्हणतो ना की युद्ध सुरू असतं त्यावेळेला पहिल्या टप्प्यापासून जो लढणारा असतो तो जर शेवटच्या टप्प्यापर्यंत राहिला तर तो जास्त थकतो. तसं शनीच्या या 2 लागोपाठ येणाऱ्या राशी आहेत आणि शनी आणि सूर्याचं फारसं पटत नाही. त्यामुळे मकरेच्या सुरुवातीपासून लढत आलेला सूर्य कुंभेच्या शेवटच्या टप्प्यात मात्र थोडासा वार्धक्याकडे झुकलेला असल्या जास्त हे झालेला असतो, थकलेला आहे असं आपण म्हणू. त्यामुळं तो चिवटपणे तुम्हाला स्ट्रगल करतो, 40 पर्यंत स्ट्रगल करायला लावतो, पण 40 नंतर तो शांत झाल्यावर सगळं तुमचे एक एक गोष्टी मार्गी लागायला लागतात आणि तुम्ही व्यवस्थित हे होऊ शकता. हा एक आहे. यात तुमचा हट्टी स्वभाव आणि तुमचा निग्रह हाही खूप महत्वाचा आहे. निग्रहमध्येच मोडला तर प्रॉब्लेम वाढवू शकतात, पण मोडला नाही तर तुम्ही तळून जाऊ शकता निश्चित. आता हा जर सूर्य मीनेत गेला की काय करतो हे आपण नंतर बघू.